तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडू संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडू संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडू संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननेतपानि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंत. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची. त्याच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु हा 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 दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु हा हा दास तुका. हा 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 दास तुका, हा 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 दास तुका. हा 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 टाळ्या वाजवा. हा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडू संत समागम, वावगाचे भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. शांत संत आणि श्रीमंत पैठण निवासी एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे, बेस नका वाढू, जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा, तो म्हणजे असा ट्रबल द्या थोडा याला. सेवेपूर्वी परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र कोर्टा हे आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि आपल्या गावचे सरपंच रामकिशन भोकरे यांच्या विशेष सहकार्याने आणि धाराजी भाऊ यांच्या संकल्पनेतून मदन महाराजांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा आपला भाऊबीजेचा उत्सव. पहिल्या वर्षी मीच कीर्तन केलं होतं बरं का. आणि त्याच्यानंतर मला वाटतं हे 5वं वर्ष आहे की नाही. मध्ये 2 वर्ष सत्ता दुसऱ्याकडे गेली, बरोबर आहे ना. 2 वर्ष सत्ता दुसऱ्याकडे गेली. आताही वाटलं होतं बाकीच्या याला की बाबा फडणवीस होईल फडणवीस होईल, पण काही कारणास्तव जमलं नाही. म्हणून एकनाथ शिंदेचा पुन्हा नंबर लागला. असा आहे म्हणून पुन्हा आज हा योग आलेला आहे. नियोजित कीर्तन विकास महाराज देवडेंचं होतं, पण आपल्याला 250 रुपयात महाराज बदलता येतो आता. नाही कळलं का तुम्हाला? बरोबर आहे ना. 250चं बॅनर वाया जाईल, त्याचा बाप दुसरा, असंच ना. बरोबर आहे का नाही? आहे का? म्हणून त्यांचा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे महाराजांची तब्येत, आणि तब्येत काही सांगून विचारून बिघडत नसते बरं का. रोजच प्रवास आहे. महाराजांची तब्येत बरी नसल्यामुळं मग आता कुणाला बोलवा. आणि आजचा दिवस मी याच्याकरता खाली ठेवला. एक तर भाऊबीजही आणि मुलीचा वाढदिवस होता. मग मुलीचा वाढदिवस होता म्हणून कीर्तन आजचं मी खाली ठेवलं. म्हणजे दिवस नाही बरं खाली जाऊ दिला, सकाळचं घेतलेलं होतं. नाही कळलं का तुम्हाला? हां, असे जागे राहा बरं का. सकाळचं घेतलं होतं संभाजीनगरला. म्हणलं संध्याकाळचं आता लेकराचा वाढदिवस वगैरे करूयात. मग मदन महाराजांचा फोन आला की अशा टायमाला माणसाला हक्काची माणसं असतात आहे काय. आणि हक्काची माणसं मग म्हटलं दादा असा असा कार्यक्रमही आहे आणि मुलीचा वाढदिवसही आहे. म्हणे मला काहीच सांगू नका. आणि मदनराव बोलले, म्हणजे मदन भाऊ बोलले, देव बोलले, असंच आहे का नाही. मदन भाऊ म्हटले यावंच लागतंय तुम्हाला. नात करते काय, यावंच लागतंय असं. बरोबर आहे ना. ते म्हणले यावंच लागतंय तुम्हाला. म्हणलं मग काही अडचण नाही बाबा.
येतो म्हणलं. मग पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. सकाळचं कीर्तन केलं, थोडा घरी आलो, तो बाळाचा वाढदिवस एका अर्ध्या तासात केला आणि पुन्हा इकडं निघालो. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा पुन्हा एकदा 5व्या वर्षी योग आलेला आहे. आणि पुन्हा सत्ता आपलीच येणार आहे. 6वं पुन्हा 5 वर्षाचीच असते ना सत्ता, आहे का नाही. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, याच्या भरतकड पाहिल्यावर असं वाटतं ह्याचा जन्मच मृदंग वाजवण्यासाठी झाला. काही काही माणसाचा जन्म त्या त्या गोष्टीसाठी होत असतो बरं का. काही माणसं नामस्मरणच करत राहतात. मग लोक म्हणतात हे बघा, त्यांनी जीवनात नामस्मरण सोडून दुसरं काहीच केलं नाही. समजावं यांचा जन्म नामस्मरणासाठी झाला. काही माणसं शेतीतून असं बाहेरच येत नाहीत. रात्रंदिवस शेत आणि घर, शेत आणि घर. मग काही माणसं म्हणतात महाराज त्याला घर आणि शेत सोडून दुसरं काही माहीत, बोला ना जरा मोकळं बोला, घर आणि शेत सोडून त्याला दुसरं काही माहीत. समजा याचा जन्म त्या कार्यासाठी झाला. तसं मृदंग वाजला की भरत महाराज असं वाटतं की तुमचा जन्म हे मृदंग वाजवण्यासाठीच झालेला आहे. तसं काय गुरुजीने गोड आणि नवीन, नेहमी नाविन्य असतं बरं का. आपल्या जिल्ह्याचं रत्न आहे आणि महाराष्ट्रातील नामवंत गायक आहेत. अतिशय गोड आणि नाविन्यपूर्ण ज्यांच्याकडून नेहमी आपल्याला सरगम ऐकायला मिळतात, चक्रधार ऐकायला मिळतात, अशा हरिभक्त परायण की ज्यांचा जन्म मी पुन्हा सांगेल गायनासाठीच झाला, असे आमचे ढाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अतिशय सुंदर असं त्यांच्यासोबत गाणं एवढंही सोपं नसतं बरं का. कारण ते पुढं म्हणणाऱ्याचं काय, कुठं हाणू रूम ना असं म्हणल्यासारखं. बरोबर आहे, रूम ना हातात घेतलं आणि सांग मी कुठं हाणणार आहे, ते का सांगता येतं का. तसं ते काय अवघड काढतील त्याचा का मेळ आहे का. पण अतिशय सुंदर. संभाजी महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संभाजी महाराजांनी सुद्धा गोड गायन या ठिकाणी केलेलं आहे. हरिभक्त पारायण आमचे यादव महाराज आहेत, हरिभक्त पारायण गणेश महाराज, हरिभक्त पारायण आमचे गोरखदादा, गावकरीच आपले गोरखदादा सुद्धा आहेत. आणि आधी करून सगळी मंडळी आहे बाहेरगावची. आमच्या बोखारे पांगऱ्यावरून आबा वगैरे, सुभाषराव, ही मंडळी नेहमीच कुणाचंही कीर्तन असू द्या तेवढे श्रद्धेने ते ऐकायला असतात बरं का. देही मंडळी आहे. आणि तुम्ही उपस्थित सगळे श्रोते मंडळी, साऊंडवाले दादा, त्यांनी गावातलेच आहे का, एकूर का, हां गावातले शेजारचेच आहेत, आपल्या शेजारचे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सगळे चॅनलवाले ते या ठिकाणी आता जपून चालवा आजच्या दिवसात, आहे का नाही. मी मोकळ्या मनानं बोलणार हे नाही तर देसाल टाकून काही बी, आहे का नाही. म्हणून ऐकून टाका एवढीच तुम्हाला विनंती आहे. पुन्हा एकदा सर्व चॅनल या यूट्यूब चॅनल उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाकडे एक विनंती करतात की देवा, माझं जे मन संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे त्याला संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको, ते तुझ्या चरणावर लागू दे. देवा, माझे मन लागू तुझे चरणी. पण ते कधी लागेल, त्याला संसाराच्या व्यसनातून बाजूला केलं पाहिजे. संसार व्यसने पडोने दे. अजून काय विनंती करतात, नामस्मरण घडो, मला नामस्मरण घडावं. संत समागम, संताचा समागम घडावा. आणि वावग्या भ्रमामध्ये माझं मन जे गुंतलेलं आहे, वावगाची भ्रम नको देवा. आणखी काय देवाला विनंती करतात, तीर्थयात्रा घडावी. पण कशी, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. पायाने तीर्थयात्रा घडावी आणि मुखाने नामस्मरण घडावं. आणि हा माझा नेम तुझ्या कृपेनं सिद्धीला जावा. याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. बघा, दोनदा नाही नाही म्हणलं की मग माणसं अपेक्षा सोडून देतात. भरत महाराज, तुम्ही आमच्या गावात कीर्तन आहे, एकदा तुम्हाला भाऊबीजेच्या कीर्तनाला यावं लागतं. अहो मला जमणार नाही. माणूस फोन कट करून देतो. मला जमणार नाही म्हणलं फोन कट करतो. मग बाकीचे लोक मदन महाराजाला म्हणतात, लावला होता का भरत महाराजाला फोन? ते म्हणतात लावला होता. मग काय म्हणले ते? नाही म्हणले हो. मग मदन महाराजाला बाकीचे म्हणतात, हे पहा, एकदा नाही म्हणले का, पुन्हा एकदा लावून पहा. काय म्हणतात, दुमार, आपल्या इकडच्या भाषेत दुमार एकदा लावून पहा, उजूक, है का नाही.
समजा तुम्हाला एकदा लावून पहा म्हणतात, बरोबर आहे ना. मग ते पुन्हा एकदा ते एकदा नाही म्हणले मग सोडून द्यायचं असतं का, पुन्हा एकदा लावा. मग पुन्हा एकदा फोन लावला की मग अहो महाराज यावं लागतंय तुम्हाला, अहो मला जमणार नाही, अहो महाराज आमच्या गावकऱ्याचं प्रेम आहे तुम्हाला यावं लागतं, अहो मला जमणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणलं की मग इच्छा राहते का पुन्हा. पाहुणा आला की आपण म्हणतो जेवा ना, ते म्हणतो नको. एकदाच नाही म्हणलं की समजायचं याला हाणायचं. माझं बोलणं कळते ना तुम्हाला. हां, एकदाच नाही म्हणलं की समजायचं याला जेवायचंच आहे. मग आपण म्हणायचं नाही 2 घास का, बरं मग वाढा आता जरसं, बरोबर आहे ना, वाढा आता जरसं. एकदा नाही म्हणल्यानं कन्फर्म होत नसतं, बरोबर आहे. म्हणून फडणवीस म्हणले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, कन्फर्म सांगितलं, बरोबर आहे. गेले मध्ये थोडे दिवस पण आले, बरोबर आहे का नाही. येईन म्हणलं की ते कन्फर्मेशन असतं, बरोबर आहे ना. तसं मी महाराजाला म्हणलं अहो मी येतो, थोडाफार उशीर होईल पण मी येणार म्हणजे येणार, बरोबर आहे का नाही. येणार म्हणजे येणार. तसं नाही म्हटलं की पुन्हा दुसरी इच्छा राहत नाही. आणि मागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. बस तुझी जी सेवा आमच्या जीवनात आहे ती आणखी दृढ व्हावी. नामस्मरण घडो. कोणती सेवा? नामस्मरणाची. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते शांत, संत आणि श्रीमंत अशी उपाधी त्यांना लागलेली आहे. आबा काही माणसं शांत असतात पण संत नसतात, काही शांत असतात संत असतात पण श्रीमंत नसतात. गुरुजी काही संतही नसतात, शांतही नसतात आणि श्रीमंतही नसतात. आणि काही संतही असतात, शांतही असतात आणि श्रीमंत सुद्धा असतात. एकमेकाच्या विरोधात हे लावून घ्या. एकमेव उपाधी शांत, संत, श्रीमंत फक्त एकनाथ महाराजांना आहे. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आहे, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आहे. वैराग्य म्हटलं की बोला सगळ्यांना पाठ आहे असं फ्रेश बसा. बघा ते आता ते लांबचे महाराज आले नाही, आपला जिल्हा आपली बातमी आता आहे का नाही, त्याच्यामुळे मोकळं बसा आहे का नाही. शांती म्हणलं, लक्ष द्या माझ्याकडे, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे. वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे. प्रेममूर्ती म्हणलं की आपल्याच जिल्ह्यात ज्यांचा जन्म झाला ते संत नामदेव महाराज. प्रेममूर्ती म्हणलं की नामदेव राय. छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज. धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, बरोबर आहे ना. धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज. तसं शांत, संत आणि श्रीमंत म्हटलं की एकनाथ महाराज. शांतही आहेत गुरुजी. काही माणसं शांत असतात, काही माणसं, लक्ष द्या माझ्याकडे, एवढे शांत असतात भरतबुवा बायकोच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत. ते शांत आहेत पण त्याला संत म्हणता येईल का? नाही, त्याला बायकोचा बैल म्हणतात आपल्या मराठवाडी भाषेत, बरोबर आहे ना. अहो ते बायकोचा बैल झाला म्हणतात, ते काय त्याची हिंमत आहे का पुढे बोलायची? मग एवढी शांती कामाची एकाची बैल होण्याला भाग पाडेल? माझं बोलणं लक्षात येते तुमच्या? बैल होण्याला भाग पाडेल एवढी शांती माणसाच्या कामाची नाही, बरोबर आहे ना. हे शांत आहे कदाचित पण यांना संत म्हणता येणार नाही. काही माणसं संत असतात पण शांत नसतात. मी उदाहरण सांगेल. आपल्याच परिसरात बालानंद महाराजांना जे भेटले ना त्यांना माहीत असेल स्वभाव कसा आहे बालानंद महाराजांचा. तडक फडक स्वभाव आहे, बरोबर आहे ना. कदाचित संत असू शकतील पण ते शांत नाहीत ना. कधी कुणाला काय बोलतील त्याचा मेळ नाही. तुम्हाला खरंच जर पाहायचं असेल तर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जा आणि नागा साधूचा आखाडा पहा. तुम्ही नागा साधूच्या आखाड्यात जर गेले तर कदाचित ते संत असतील पण ते शांत नसतात ना. त्यांच्याजवळ चिमटा असतो, बरोबर आहे ना. SP सुद्धा त्यांच्या त्या आखाड्यात जायला घाबरतात. नागा साधूच्या पुढं कोणी जात नाही. म्हणून एका नागा साधूची मुलाखत खूप व्हायरल झाली आता काही दिवस की 2025 पुरा पाणी में पै जाएगा बोले, है का नाही. एक साधू की वाणी आहे, एक नागा साधू की वाणी आहे. आणि हे कुंभमेळ्यात सांगितलं होतं बरं का त्यांनी, कुंभमेळ्यात सांगितलं होतं. लक्षात ठेवा. कदाचित ते संत असतील पण ते शांत नाही ना, ते शांत नाही. लक्ष देऊन ऐका. संत, शांत आणि श्रीमंत. आता संतही आहे आणि शांत आहे पण श्रीमंत नाही. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळूनच येत नाही महाराज, लक्षात ठेवा बरं का. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही बरं का. मी सांगेल तुम्हाला.
आजही आणि आपण शिकत होतो तेव्हाही हां मोटरसायकल होती गेली, आता पुन्हा आलं की सांगतो मी, असं धुकमुक करू नका. विठाला विठाला श्रीमंती आणि संप्रदाय गुरुजी हे समीकरण नाही, जाऊ द्या ना, काय नाही घालू नंतर, बस बस निवांत बस. काय ते किट नारळ देताना घालू, एवढं काय त्याच्यात, आपला घरचा कार्यक्रम, एवढं काय नाही, लक्ष द्या माझ्याकडे. हा बघा, महाराज म्हणले शांत संत आणि श्रीमंत. श्रीमंती आणि संप्रदाय गणेशराव हे समीकरण जुळून येत नाही बरं का. श्रीमंती संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही. तुम्ही बघा, आम्ही शिकत होतो तेव्हाही आणि आजही आळंदीमध्ये जास्तीत जास्त जर मुलं कुणाचे असतील तर गोरगरिबांचे. लक्ष द्या, माझ्या घरी मी आळंदीला गेलो 2 एकर जमीन, तुमच्या घरी महाराज हा 1.5 एकर. बोला, अजिबात लाजू नका. मला माझं संभाजी महाराज किती एकर जमीन? अर्धा. गुरुजी 1.5. तुमची 2 भाऊ का एकटे? तुम्ही गुरुजी तिघ आहेत 1.5. मग अर्धी सांगा ना तुम्ही, असं त्याच्यावर हक्क काय गाजवायला इथं लगेच 1.5 एकर म्हणायला लागले. उगा माणूस बोलत नाही तर काही बी आहे का नाही. ऐका आता मी फार सुंदर सांगेन तुम्हाला. माझं घ्या ना, 2 एकर, 1.5 एकर, अर्धा एकर, तिघ आहेत 1.5 एकर, आमच्या 2 भावात 2 एकर, हे 1.5 2 किती? अर्धाच एकर. इथं घ्या, चला बोला. काय श्रीमंतीन संप्रदाय हे जुळू नये? अजिबात नाही. ज्याच्या घरी 100 एकर जमीन आहे आबा, त्याचं पोरग आळंदीला तेव्हाही नव्हतं आणि आजही नाहीये. ज्याच्या बापाला 2 लाख रुपये पगार आहे, त्याचं पोरग आळंदीला टाकायची त्याला इच्छा होणार नाही, तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. असेल एखादं तर अपवाद. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही महाराज. पण एकनाथ महाराजांच्या घरची श्रीमंती एवढी होती, भरत महाराज कीर्तन ऐकायला आलेल्या लोकाला एकनाथ महाराज कीर्तन झाल्यानंतर गहू डाळ तांदूळ वाटायचे. त्या काळी बरं का, त्या काळी गहू डाळ तांदूळ साखर कीर्तनाला आलेल्या लोकाला वाटल्या जायची. साखर वाटल्या जायची बरं का. साखर म्हणजे सोपं समजू नका. माझ्या लहानपणी साखरेचा चहा एखाद्या श्रीमंताच्या घरी व्हायचा. माझ्या लहानपणी, हा मी काही इंदिरा गांधी संघचा नाही, माझं बोलणं लक्षात ठेवा. माझ्या बालपणी इथून मागे 25 वर्षाचा काळ, इथून मागे 25 वर्षाच्या काळात मला कळत होतं एखाद्याच्या घरी साखरेचा चहा असायचा आबा, आणि ज्याच्या घरी साखरेचा चहा तो गावातला. तुम्ही बोला गड्या हो, असं नका करू गा, बोला ना, असं मोकळं बोला. ज्याच्या घरी साखरेचा चहा तो गावातला श्रीमंत माणूस. अहो एवढंच नाही हो, TV सुद्धा एखाद्या घरी असायचा गल्लीत, आणि तो बी कलरचा नाही, तो ब्लॅक अँड व्हाईट TV. त्याला 2 ते शेटर असायचे पहिल्यांदा, ते दरवाजे असे पहिल्यांदा मागं करायचे फाटकं, बरोबर आहे. बरं, ज्याच्या घरी TV त्याच्या घरी दिवसभर कापूस याचावा लागायचा. नाही कळलं तुम्हाला? ज्याच्या घरी TV त्याच्या घरी वावरात काम करावं लागायचं. आमच्या चुलत्यानं लय कापूस येचून घेतला माझ्या, बरोबर आहे. TV पाहायची का, चाल वावरात कापूस यायचा आहे, बरोबर आहे ना, चाल वावरात. बरं, ज्याच्या घरी TV त्याच्या घरचं दिवसभर काम बी ऐकावं लागायचं. जाय दुकानात ह्या, जाय तिकडं ते कर, नाहीत मग TV पाहायला येऊ देणार नाही, बरोबर आहे. आणि एकूण तिकून TV चालू झाली की अर्धा पिक्चर मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या, मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या, आब्या जोगाई धर आणि परभणी धर, याच्यात जात होतं का नाही, बरोबर आहे. असंच होतं ना, अशी परिस्थिती होती बघा. बरं, पाहुणा आला, पाहुणा हे सणाला जास्त महत्त्व होतं पहिलं का माहिती आहे? कारण सणाच्या दिवशीच चपाती खायला मिळायची आणि पोळी खायला मिळायची सणाच्या दिवशी बरं का. बरं, अजून सांगेन मी तुम्हाला, घरी जर पाहुणा आला ना सण सोडून, तर त्याच्यासोबत जेवायचं कोणी हे अगोदर मीटिंग व्हायची, बरोबर मी बोलतोय, आठवतंय ना सगळं. अगोदर मीटिंग व्हायची आणि घरातल्या एका माणसानं त्याच्यासोबत जेवाय बसायचं. बरं, या पाहुण्यासंग ह्यो जेवला की पुढच्या पाहुण्यासंग त्याचा नंबर कट व्हायचा. तो मागच्या पाहुण्यासंग जेवला होता, यावेळेस नाही. मग पाहुणे म्हणायचे, अहो तुम्ही बसत नाही, नाही 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 तुमचं हो द्या, मग आम्ही जेवू का. चपात्याच भरत महाराज दोघांच्या नावच्या केलेल्या असायच्या. अशी परिस्थिती होती. पण त्या काळी एकनाथ महाराजांच्या घरी स्वतःची 2 हत्ती होते, एवढी श्रीमंती नाथ महाराजांच्या घरी होती. या लक्षात ठेवा. महाराज म्हणले पुरणपोळीचा नैवेद्य देवाला नाथ महाराजांच्या घरचा राहायचा, एवढी श्रीमंती नाथ महाराजांच्या घरी होती.
अशा नाथ महाराजांचा शांत संत आणि श्रीमंत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज मग देवाकडे काय मागतात आणि देवाकडे आता एवढ्या मोठ्या माणसाला मागायचं काय काम आहे? काय मागायचं काम आहे बोला? काही लोक अहो थोडं जरी असलं तर म्हणतात आपल्याला कोणाच्या दारात जायचं काम नाही, मला त्याला काय मागायचं? एवढं मोठं नाथ महाराजांकडं असताना अहो संत जीवन हे परिपूर्ण जीवन आहे आणि जिथं अपूर्णता आहे तिथं मागणं असतं. मग साधू संतानं देवाकडं कधी संसारातलं मागितलं नाही. मग मागितलं काय? संसार व्यसने पडोने दे संसार व्यसने पडोने दे संसार व्यसने पडोने दे संसार व्यसने. हो देवा माझे मन लागू तुझे चरणी 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 देवा देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी. संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम संत समागम संत समागम. जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा टाळ्याला काही पैसे लागत नाही, तुम्ही किती जोरात वाजवा वाजवा सर्वांनी. अहो हे एवढं गोड प्रमाण बरं ऐकली काही चाल मदनराव आतापर्यंत नाही. हे ठेवण ते स्वर असतील पण ठेवण नाही ना, बरोबर आहे ना? एवढं हे फार याच्यासाठी कष्ट करावे लागतात बरं का, फार सोपं नसतं. म्हणून महाराज म्हणले देवा माझे मन, आणि हे संसाराच्या व्यसनात गुंतल्यावर होत नाही. कळलं माझं बोलणं? संसाराच्या व्यसनात गुंतणाऱ्याकडून नाविन्य काहीच येणार नाही. लक्षात आलं? संसाराच्या व्यसनात म्हणून महाराज म्हणले संसार व्यसने पडोने दी देवा माझे मन लागू तुझे चरण. संसार व्यसनी पडोने देवा माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे, त्याला संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको, ते तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्या अवयवाचा नाही, परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, त्याला काही शेपूट फुटते का शिंग येतात. परमार्थात आल्यावर होतं काय? थोडा ट्रबल द्या. परमार्थात आल्यानंतर शिंगही फुटत नाही, शेपूटही येत नाही. मग परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. पंढरपूरला माणूस गेला की त्याला इच्छा होते माळ घालायची, मग तो आपला माळ घालतो. ते वातावरणच तसं गोड असतं. माळ घालतो, गंध लावतो. मग त्यानं पंढरपुरात माळ घातलेली ही गावातल्या वट्ट्यावर बसलेल्या कळतं. यानं माळ घातली बा, आहे का नाही? मग गावात वट्यावर बसलेले, हां आलं लक्षात माझ्या, गावात वट्यावर बसलेले प्रतिज्ञा काय करतात पहा. त्यानं तिथं माळ घातली की गावात वट्यावर बसलेले म्हणतात त्याची माळ. अशा चुटक्या वाजूनच असतं, त्याची माळ
अरे 4 दिवसात नाही काढून दाखवली तर बापाचं नाव लावणार नाही. भरत महाराज माळ तोडण्याची प्रतिज्ञा करणारानं बापाचं नाव लावूच नाही. त्याच्यात काय स्वाभिमानाची गोष्ट सांगायलास तू? बरोबर आहे ना? काय स्वाभिमानाची गोष्ट आहे त्याच्यात? काय नाविन्य आहे? लक्षात येते? भाऊ नाव लावणार नाही. मग तो आला की त्याला बेजार करायला सुरुवात करतात. बा त्यानं गंध लावलेला असतो. मग म्हणतात मस्त वळडी शिडी. काय म्हणतात? मस्त वळडी शिडी. बरोबर आहे ना? ते आपलं त्यानं निर्णय घेतलेला असतो मला चांगलं वागायचं. मग ते काही बोलत नाही बघा. मग ते बोलत नसलं की म्हणतात ना आम्हाला माहीत नाही वय करून सवरून भागला बोला आणि देवपूजेला लागला. ते तरी काही बोलत नाही. आम्हाला माहीत नाही वय तुम्ही माळ किती दिवस टिकणार आहे. बरोबर आहे ना? मग जरा बोलून बोलून असा हे झालं की तो माळ घालून आलेला म्हणतो हे बघा चांगलं वागायचा निर्णय घेतला वागू द्या. काय म्हणतो? चांगलं वागायचा निर्णय घेतला वागू द्या. हमने हत्यार छोडे हे चलाना नाही भूले. पहिल्या लाईनवर जायला लावू नका नाही तर तुम्हाला माहिती आहे मग आपलं काम राहायला लागलो चांगला राहू द्या ना. कळलं माझं बोलणं तुम्हाला? होतं काय माळ घातल्यावर मनात परिवर्तन होतं. माणूस तोच असतो त्याच्या मनात इच्छेमध्ये परिवर्तन होतं. मग परमार्थ विषय मनाचा आहे आणि करावा लागतो मनाने. म्हणजे गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला का घरून पाणी न्यायचं? अजिबात नाही. अजून सोपं करून सांगतो. माया हो तुम्ही शेतात जर गेलात आता मला काही फारशा दिसनात थोड्या थोड्या दिसतात. हां तुम्ही शेतात गेल्या आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का मावल्या हो? होय माय सुई आणायला घरी येता का? हो नाही काहीतरी बोला लाडक्या बहिणी हो. नाही ना? मग काय करता शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानं हां जमलं काट्यानं काटा काढता जमलं. आता हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणालाच जमणार नाही. हा याय नका साधा काटा काढला विधानसभेला. बरोबर आहे ना? काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा. माझा मुद्दा लक्षात ठेवा. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसरा आधार कशाचा घेतला? बोला काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचा आधार. तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशे अनिवशिष्यशी मयेव अथूर्धव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. या मना एवढा वेग अशा आणि प्रकारे बहु चंचल चपल 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 जाता येता न लागे बेला जाता येता न लागे बेला 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 बहु चंचल चपल बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळा जाता येता न लगे वेळा वेळा बहु चंचल चपल बहु चंचल चपल चपल चपल. वाह बहुत चंचल चपल. महाराज म्हणले मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. जाता येता न लगे वेळ. त्याला कुठं जायला न्यायला वेळ लागतो का? बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल एस टीनं तर किती तास लागतात? 10 तास 10-11 तास. बरोबर. एस टीनं जायचं असेल तर 10-11 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 8-9 तास. बरोबर आहे. 8-9 तास. आणि इथून जर विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता? आता नांदेडवरून पुण्याला विमान आहे 55 मिनिटात माणूस जातो. आणि इथूनच जर असतं तर किती वेळ लागला असता? 1 तास. आणि आपल्या कोर्ट्याला विमानतळ होणार आहे. हे बघा मी खोटं आता 4-4 कॅमेरे मी असं खोटा कसं काय बोललो? खोट बोलायचं हा अजिबात नाही. इथं विमानतळ होणार. हां
कोर्टाला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आपण नाही करून दाखवलं तर आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलावे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ, बरोबर आहे ना. आणि येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. ह्या इथून विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? 1 तास. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा इथं हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन. या विषयाच्या विषयापासून दूर ठेवा. महाराज म्हणले एक ना एक दिवस तो भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय रान. हे कटकरचा बरं असं, हे आपल्या इथले विठाला विठाला. महाराज म्हणले या मनाला आपण, हे 10 इंद्रियाचा रथ आहे, 11वं मन, याचा रिमोट कंट्रोल मनाच्या हातात आहे. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. महाराज म्हणले या देहाचा काय भरोसा आहे? हे बघा, दुसऱ्याच्या जाग्यावर पदभार भेटला की काम चांगलं करावं लागतंय. नाही कळल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. विठाला विठाला. कळलं माझं बोलणं? हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले मनाला देवाकडे न्यायचंय, पण हे मन देवाकडे जायला तयार होत नाही. काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करुणय त्यांची करी वंचना. देव पतना काय करीतो या मना, परी नाही के नारायणा, करुणय त्यांची करी वंचना. देव पतना धरिले काय काय करी तो या मना, परी टाळ्या वाजवायला न ऐके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना. ने उपतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट आरची. बरोबर आहे. हात आहे पुढं मी लक्ष द्या. भलतिया जाऊ नको म्हणलं त्याच्या संग गेली. माझं बोलणं कळलं का? जाऊ नको म्हणलं परशा संग पण गेली. तसं मने जाऊ नको म्हणलं तिकडे जात. भलतिया सवे धावे सैराट. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण त्या चटईवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल, नाही तर काम चालू आहे त्याच्यातली गिटी तरी वर आणल. बरोबर आहे ना? गिटी तरी वर आणल. तुम्ही पहा, एक क्षण मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना, हागताये कोडी चलन मोडिताये काडी, चलन मोडिताये काडी, चलन मोडिताये काडी. मोडिताये काडी, मोडिताये काडी, चलन मोडिताये काडी, मोडिताये काडी, मोडिताये काडी. हे प्रमाण चालीवर म्हणणं ही का लहान खोडी थोडीच आहे? ते न कळत म्हणायचं असं. आता ते शब्द म्हणले, मी पुढं एवढंच म्हणतो, चळ न मोडी काडी. माणसं बैर दिशेला गेले की काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. आणि एखादा जर म्हणला काय करायला, ते म्हणतो उद्या हरभरं पेरायचं, ओल कुठोरे पाहिलं. चळ न मोडी काडी. बाथरूममध्ये सुद्धा माणसं शांत राहत नाही. तुम्ही बघा, त्या बाटलीत हात घालून असे दोरे तरी ओढतील, नाही तर एक बोट घालून काही चित्र तरी काढतील. मनाचा स्वभाव आहे बरं का. नाही तर काहीतरी असं पेन खिशाला असला तर दरवाजावर रंगवतील. बाथरूममध्ये जर गुरुजी माणसं शांत बसले असते तर दरवाजे रंगण्याचं कारण काय? दरवाजे रंगण्याचं कारण काय? एक क्षण मन शांत राहत नाही. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. तो म्हणसाल झोपेत काय करतं मन?
ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. स्वप्न पडतं म्हणजे मन चालूच आहे ना, मनाचं कार्य चालू आहे. एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही. पण महाराज म्हणले मन जे करायचं ते करत नाही. एक क्षण शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. त्या मनाला सांगितलं भजन करायला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने गे जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा लादली किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, नाम नाम किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, हो किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा मदनाचा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाचे मोठे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा माझ्या देवाचं रूपही गोड आहे. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वाह. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वेणू वाजवे वृंदावना, वेणू वाजवे वृंदावना, वृंदावना गोधने चारिता है, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. सावळा गे माये, सावळा गे माये. महाराज म्हणले त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं म्हणणं बी गोड आहे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले पण ते मनाला घ्यायला आवडत नाही. बरोबर आहे, मनाला घ्यायला आवडत नाही ना. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. तुम्ही उदाहरण पहा, मी सांगतो तुम्हाला. कुठं चालली वय ओ दाजी? हा जा, उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं कीर्तनात लेकरू बोलू द्या, लक्ष द्या. कीर्तनात एखादं लेकरू बोलू द्या आबा आणि महाराजांना म्हणा कोणाचं आहे ते. ती बाई जिथं बसलेली आहे तिथं दोघी चौघीच्या कानात म्हणते हो काय वांजे काय म्हणते का नाही. तिला काय घे नाही, तो महाराज दुबईहून आला का देशातून आला काय घे. लेकरापेक्षा आवडत असतं काय ते लेकराला बोलावं तुम्ही किती मोठे असा. ती बाई म्हणते आम्हाला काय चाटायचं त्या महाराज असेल त्याच्या मोठ्या त्याच्या घरचा असेल.
लेकराला बोललेलं आवडतं नाही आवडत. कीर्तनात लेकरू बोलू द्या आणि महाराज त्याला बोलला की ती बाई महाराजाला माघारी बोलते, पण तेच पोरग ती पिक्चर पाहताना बोलू द्या ताडकन घालत मरण मुका पाव देण उलस. बरोबर आहे ना. तिच्या पोराला तीच मारती का नाही पिक्चर. बरोबर. मुक्का मरण तो याला चालते ते ऐका नाही. लक्ष द्या. बरोबर आहे ना. ऐका महाराज कीर्तनात लेकरू बोलला तर ती बाई महाराजाला माघारी बोलल्याशिवाय राहत नाही. पण तेच लेकरू पिक्चर पाहताना जरी बडबड करलं तर ती मारल्याशिवाय थांबत नाही. का? विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तुम्ही अशा गप्पा मारत बसा, माणसं घड्याळाकडे पाहत नाहीत. गप्पा मारायला ना अशा वट्यावरच्या गप्पा रंगेल अशा गप्पा मारत बसले माणसं कुठं इकडच्या तिकडच्या. किती घड्याळाकड माणसं पाहत नाहीत अजिबात. एखादा उठायला लागला तर बस नाही. बरोबर आहे ना. बस नाही काय चाललं भाऊ 4 वाजतात काहीला गप्पा मारण्यात. अजिबात घड्याळाकडे पाहत नाही. कीर्तन 5 मिनिटं लेट होऊ द्या 50 वेळ माणूस. विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे. देवाचे चरित्र आवडे सर्वथा, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, आवडे सर्वथा, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, चरित्र आवडे सर्वथा, देवाचे 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 चरित्र आवडे सर्वथा. विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, देवाचे चरित्र आवडे सर्वथा, 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 देवाचे चरित्र आवडे सर्वथा. क्या बात आहे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा आणि विनोदाच्या गप्पा मारा. विनोदाची कथा गोड वाटे. लक्ष द्या. महाराज म्हणले का भजन माणसाला आवडत नाही, भजन माणसाला आवडत नाही. लक्ष देऊन ऐका बरं. कळलं महाराज आम्हाला भजन आवडत नाही, पण का आवडत नाही त्याचं कारण ते संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे. बोललं भरत महाराजाला ओ आमच्या गावाला यायचं बरं तुम्हाला 23 तारखेला. 23च आहे ना. 23 तारखेला आमच्या गावाला यायचं. ऐका आता ते म्हणतात नाही हो मला जमणार नाही. हां कसं काय नाही म्हणता. अहो काही पैशाची पाकिटाची अडचण नाही. तुम्हाला लांबून यायचं आहे आम्हाला माहिती आहे, गाडी आहे तुमच्याकडं आम्हाला माहिती आहे, त्याची अडचण नाही. ते म्हणतात नाही हो तसं काय नाही. मग दुसरी अडचण काय तुम्हाला. ते म्हणतात अहो मी कुठंतरी गुंतलेलो आहे, मी दुसरीकडं तारीख दिलेली आहे. कुठंतरी माणूस गुंतला की दुसरीकडं त्याला जाता येत नाही. असंच आहे मनाचं. भजनाकडं का येत नाही. संसाराच्या व्यसनात गुंतलेला आहे म्हणून. संसाराच्या व्यसनात एवढं गुंतलं की माणसं जाईल तिथं संसार उभा करतात. जसं वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस तुटून येतो का सुटून. तुटून सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून. अर्धा भेलीलाच राहतो तो. कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो यो मुंगळा. हे बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेला हो कळलं आता. हां लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे सोडायला तयारच होत नाही. संसार व्यसने पडोने दे. आणि एकदा म्हण संसारात कोणतंही व्यसन एकदा लागलं ना माणसाला सुटत नाही.
एखाद्याला म्हणावं हे चांगलं नाही आहे, तुम्ही करता येते वय मदनराव, तुम्ही हे करता हे चांगलं नाही आहे, बरोबर आहे, असं एखाद्याला जर म्हणलं आपण तर ते म्हणतात महाराज कळतंय हो मला, पण आता ते व्यसन लागलं करू काय. कोणत्याही गोष्टीत असं असतं बरं का. आता यांना जर म्हणलं मृदंग वाजवायचा नाही तर ते खुर्ची वाजवत बसतील, बरोबर आहे ना. नाही खुर्ची भेटली तर स्टिअरिंगवर हात फिरवतील. त्याची तुम्ही गाडी चालवताना पहा ते बोट त्या स्टिअरिंगवर बी चालू राहतात. तुम्ही बघा नाही, ते व्यसन आहे. अहो ते बहिर दिशेला गेलं तर गुडघ्यावर धीर धीर काढतील. तिथं धीर धीर काय तिथं सरपटी हो द्यायची, धीर धीर काय, बरोबर आहे का नाही सांगा. म्हणजे शांत राहा. व्यसन आहे ते, कोणतंही व्यसन असू द्या, एकदा लागलं ना माणसाला की ते सुटत नाही, कोणतंही व्यसन. म्हणून महाराज म्हणले या संसाराच्या व्यसनात मला गुंतू देऊ नको. माणूस जाईल तिथं संसार उभा करतो ना, हो जाईल तिथं. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं म्हणे आता हे घरी का राहायचं नाही म्हणे. माणसं पान थोडं भांडण झालं की बायकोवर वजन टाकतात. बाद झाला आता, तोंड पाहणार नाही तू आता, लय झाला आता, जातो आता गोसाई होतो म्हणतो, फक्त होत नाही. जातो आता गोसाई होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू. तो म्हणतो मी कशाला जाऊ मांडच्या. मिटलं भांडण एका मिनिटात. आपल्या मराठवाड्यातली म्हण आहे कोडग्या कोडग्या, बोला कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं कोडग आज नाही, बरोबर आहे ना. एखाद्याला म्हणावं लय बोलती हो बायको तुमची, हा चलतच असते महाराज होत. तोंडान बोलती पण जपती, काय म्हणतात, तोंडान बोलती पण सोय घेती म्हणतात माणसं, बरोबर आहे ना. सोय घेती म्हणतात. संसाराचं व्यसन आहे ते, काही केल्या सुटणार नाही महाराज. वैतागलं मुला बाळाला आणि म्हणे आता इकडं राहायचं नाही, हिंगोली जिल्ह्यात लांब जाऊ म्हणे पुण्याकडे तिकडं. आणि लांब गेलं तिकडं पुण्याकडं, लेकरं बाळं सोडले, बायको सोडली, पुण्याकडे लांब गेलं. पुण्याकडे गेलं आणि एका झाडाखाली जंगलात भजन करत बसले. जंगलात झाडाखाली भजन करत बसलं. काही ढोरं चारणारे पोर होते, त्यानं पाहिलं आणि त्याने लगेच गावात बातमी येऊन सांगितली. माहिती आहे का म्हणे काय, आपल्या गावाच्या जंगलात एक महाराज भजन करत बसला म्हणे साधू. आता आपल्या लोकांना सांगायची आवड आहे. आता हे लेकरं बाळं सोडून आलं होतं आणि हे पोर गावात सांगितलं. आता तेवढ्या लांब काय माहिती याचं लग्न झालं का नाही झालं काय माहीत कोणाला. मग ते लोक लगेच दर्शनाला गर्दी सुरू झाली. दर्शनाला गर्दी सुरू झाली की चार माणसं गर्दीचा फायदा घेण्यासाठी येतच असतात. चार माणसं पुढं आले म्हणे ओ महाराज असं झाडाखाली भजन करत बसले, पण आता पावसाळा आहे. पावसाळा केव्हा आहे सांगताच येईना. आता पावसाळाच चालू आहे सध्या, बरोबर आहे ना. पावसाळा चालू आहे. आता म्हाताऱ्या माणसाने म्हणायचंच नाही आमच्या काळात लय पाऊस पडत होता. माझं बोलणं कळलं का तुम्हाला. काही म्हातारे जुने म्हणायचे ना आमच्या काळात काय पाऊस राहायचा महाराज. आता तुम्ही हे म्हणूच नका, आता आमच्या काळात एवढा पाऊसच नाही, बरोबर आहे ना. मग ते लोक म्हणले असं पाऊस आल्यावर तुम्ही भजन कसं काय करणार. एखादं झोपडं बांधून दिलं तर जमल का. संसाराचं व्यसन कसं आहे बघा. तुम्हाला झोपडं बांधून दिलं तर जमल का. चार शाण्या माणसाने झोपडं बांधून दिलं. आता हे महाराज तिथं कथा कथित संसाराला वैतागून आलेला होता, पण तिथं त्या झोपडीत राहायला लागला. आता ते झोपडीत झाले उंदरं. आता याची लंगोटी यानं वाळू घातली. त्या उंदरानं कार्यक्रम केला, ती लंगोटी करता आणली. आता ती लंगोटी करता आणल्यानंतर यानं त्या चार माणसाला बोलवून घेतलं. म्हणे ओ हवे काय झोपडं बांधून दिलं म्हणे काय झालं महाराज. अहो म्हणे उंदरं झाले या झोपडीत. ते माणसं म्हणले तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, तुम्हाला तरी कोण सोबत आहे दुसरं, राहू द्या उंदराला राहू द्या, तुम्ही राहा. अहो राहण्याबद्दल काय नाही म्हणे, पण त्या उंदरानं लंगोटी करता आणली त्याचं काय करायचं सांगा. ते चार माणसं म्हणले महाराज टेन्शन घेऊ नका, उंदरावर आपल्याजवळ औषध आहे. काय एक मांजर आणून घालतो. चार शाण्या माणसाने मांजर आणून घातली. होते दोन उंदरं, त्या मांजरीने नाश्त्यात खाल्ली ती. पुन्हा मांजरीला काय दिवाळीचा फराळ नाही काय नाही काय नाही. मांजरीला खायला काय नाही, ते लागलं बोंबलायला. आता ते मांजर बोंबलायला लागलं, बरं याचीच खायची सोय नाही, त्या मांजरीला काय खाऊ घाललं. ते बोंबलायला लागलं, याचं मन भजनातलं कमी व्हायला लागलं आणि त्या मांजरीकडे चाललं. पुन्हा त्या चार माणसाला बोलून घेतलं. अरे मांजर काय आणून घातलं म्हणे तुम्ही, आणि आता काय झालं महाराज. अहो म्हणे याला खायला काय नाही ना, ते बोंबलायला लागलं म्हणे. महाराज लोक म्हणले अहो टेन्शन कशाला घेता हो, मांजराला काय लागतं दूध, एक गाय आणून घालतो म्हणे, तुम्हाला होईल आणि मांजराला होईल. गाय आणून घालतो तुम्हाला होईल मांजराला होईल. संसार कसा वाढतो बघा. चार शाण्या माणसाने गाय आणून घातली, ती बी गावरान नाही जर्शी, जेवढं पाणी पिती तेवढंच दूध देते, बरोबर आहे ना.
बरोबर आहे ना, फॅटचा हिशोबच नाही तिथं, बरोबर. मग ती दुग्जरशी गाय आणून घातली, बरोबर आहे का नाही. ऐका आता, पिऊन पिऊन महाराज किती पेईल, लिटर 2 लिटर. माझ्यासारखा असला तर अर्ध्या लिटरमध्ये दिवसभरात गार, बरोबर आहे ना. जास्त तब्येतीवाला असला तर लिटरभर 2 लिटर. मांजर पिऊन पिऊन किती पिणार आहे, अर्धा लिटर लिटर. आता ही 7-8 लिटर दूध देणारी गाय 2-3 लिटर जायचं, 5-6 लिटर दूध रोज खराब व्हायचं, त्याचा वास सुटायचा आणि त्या भजनात व्यत्यय यायचा. त्या माणसाला पुन्हा बोलवून घेतलं. अहो म्हणे चांगल्या झाडाखाली राहत होतो तो तुम्ही झोपडी बांधून दिली म्हणे. मग उंदरं झाले म्हणून मांजर आणून घातली. लोक म्हणले मग मांजर झाली म्हणून आता ते खायला काय नाही मग गाय आणून घातली म्हणे. मग आता काय झालं महाराज. अहो म्हणे आता त्या दुधाचा वास सुटायला लागला, ते खराब व्हायला लागलं, भजनात मन लागना, एवढ्या झोपडीत त्या दुधाचा वासन काय करायचं माणसानं. लोक म्हणले टेन्शन घेऊ नका महाराज, दूध खराब व्हायला लागलं ना म्हणे. हो मग खराब होऊ नये याकरता ते तापवावं लागेल, नंतर त्याच्यात थोडं विरजण टाकावं लागेल, नंतर त्याची रवी लावावं लागेल, नंतर त्याच्यातून लोणी निघल, नंतर ते काय करावं लागेल, कढवावं लागेल, नंतर त्याचं काय तयार होईल, तूप तयार होईल. आणि हे सगळं कराय कोण पाहिजे, बोला ना. हे सगळं कराय कोण पाहिजे, बाई. एक बाई आणून घालतो ना, टेन्शन आहे का. 4 शान्या माणसाने बाई आणून घातली. आता ऐका, त्या बाईनं महिनाभर तूप केलं आणि महिन्याच्या नंतर महाराजाला चूप केलं. कळलं माझं बोलणं तुम्हाला. तिनं महिनाभर तूप केलं, घरी न्यायची, महाराजाला खायला द्यायची. पण यानं विचार केला, विनोद नाही हा, यानं विचार केला, लोकांना जर झोपडीपर्यंत आणून घातली तर आपण झोपडीतून बाहेर जाऊ देणं बरोबर आहे का. तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसार सुरू केला. मुलं बाळ सोडून आला होता, एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून. कळलं माझं बोलणं. माणसं म्हणतात काय नाही हो, पुण्याला गेलो तेव्हा एका कपड्यावर गेलो तो महाराज, एका ड्रेसवर हो. रेल्वेत पैसे नव्हते तर बिना तिकिटाचं गेलो. पण आज ही गाडी, हे बंगला, हे सगळं आपलं आहे. हे काळा घोडा हत्ती, हे काळा हत्ती आणि पांढरा घोडा, बरोबर आहे ना. मला एकच कळत नाही, हे माणसं एवढे उड्याच काऊन हाणतात बुवा. रावणाची लंका सोन्याची होती, पण तो म्हणला नाही नात करते काय नाही, यावंच लागतंय लंका पायाला. विठाला विठाला विठाला, बरोबर आहे. जाईल तिथं माणसं संसार उभा करतात. महाराज म्हणले मग हे संसाराचं व्यसन आहे, याच्यात मला गुंतू देऊ नको. संसार व्यसनी पडोने दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा. शुद्ध रंग व्हावे रंगा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करिगा. धरोनी आबाही भवा तारी दातारा, म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे. आणि हे करत असताना काय घडलं पाहिजे, नामस्मरण घडो संत समागम. 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 नामस्मरण घडो
क्या बात, वा. बघा, काही गोष्टीचं मोल होत नाही मला. काय जागा काढली तुम्ही ती, एकदम सुंदर, एकदम सुंदर. आणि याच्यासाठी खूप जीवाचं रान करावं लागतं बरं महाराज. ही सोपी गोष्ट नसते हो. याच्यासाठी रात्रंदिवस त्याच्यात राहावं लागत असतं. आज अतिशय सुंदर, एकदम सुंदर. हे बघा, मी तोंड चोपडेपणा करणारा माणूस नाही. मी जाग्यावर बोलणारा माणूस. मला काही कीर्तनाची तारखाची कमतरता नाही, पण मला राहवत नाही. माझं अंतकरण प्रामाणिक आहे. मला गोड गायलेलं माझ्या डोळ्यात पाणी, अजून तुम्ही थोडं म्हणलं असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. याची हे जाणकारांना कळतं. त्या भरतनी मग अशी एक चक्रधार वाजवला, मदन महाराजांना थाप टाकावी. ही कलाकाराला कलाकाराची जाण असते. ते बेदम तुमचं काय म्हणतात ते मला बेदमच ना, बेदम एकदम जे पटपट फडफड वाजवून ते तेव्हा ते मदन मी पाहिलं. माझं ऑब्झर्वेशन असतं मला. मी छोट्या छोट्या गोष्टी संकलित करणारा माणूस आहे. लक्षात, चांगल्या बरं का, वाईट नाही. लक्षात ठेवा. अतिशय सुंदर. काय गोड आवाज आहे तुम्हाला. त्यांना गळा आहे, काहीला नरडं असतं. बरोबर आहे ना. महाराज म्हणले नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाचे भ्रम नको देवा. बस एवढं गोड गायन ऐकल्यावर जे गावात भजन म्हणणारे आहेत ना, ज्याला 4 खेप बलवाय जाणं लागतं. माझं बोलणं कळते का तुम्हाला. असं गायन ऐकलं की जे गावातली भजने आहे ना, ज्याला एकादशीच्या घरी भजन ठेवायचं, त्याच्या घरी, त्या भजनाच्या घरी 4 खेप जाणं लागतं. ते म्हणते आलेख सगळ्या त्याला म्हणणं लागतं, अहो तुमच्या शेवत नाही, माझ्या शेवत होणारच नाही मला माहिती आहे, पण मग बाकी जाईल बोलव ना, मला शेवटी बोलवाय आहे. त्यांना असं गायन ऐकाय पाहिजे. कोमातच जाते ती. हे वावग्या भ्रमात गुंतलेली मंडळी आहे. माझं बोलणं कळलं तुम्हाला. ही वावग्या भ्रमात गुंतलेली मंडळी आहे. काही नाही महाराज आपल्याकडे. मी आज सकाळी जिथं कीर्तन केलं ना, तो माणूस इथं नाही आहे. माझ्या वयाचं पोरगं आहे, किरण अण्णासाहेब दौड पाटील नावाचं. कोलठाण गावे संभाजीनगरच्या समृद्धीच्या जवळ एकदम कोलठाण गाव. ऐका, त्या पोरानं आज संकल्प केला 5 एकर जमिनीत, स्वतःच्या 5 एकर जमिनीत. खाटूश्याम भगवंत आहेत ना, खाटूश्याम, त्या खाटूश्याम भगवंताचं मंदिर. आणि केवढ्याचं, 5 आणि 10 आणि 20 लाखाचं नाही, 50 कोटीचं मंदिर तो एकटा पोरगा बांधणार. आता मी तर बोलतोय, तो ऐकायले का. 50 कोटी. आज हेलिकॉप्टरनं महाराजांना आणलं होतं. रामगिरी महाराज, सरला बेट, आणि राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज, हरिभाऊ बागडे नाना. आणि आज माझं कीर्तन तिथं होतं बरं का. काय महाराज त्या पोरा, अहो हे लई मोठी माणसं आहे. तो काय आहे आपल्याकडे. मी एकदा शिन्नरला कीर्तनाला गेलो. तिथले एक वकील होते बघा. मी तुम्हाला अशा कितीतरी अनुभवाने घटना सांगितली. ते वकिलाचा जवळपास 2-2.5 एकरात शिन्नरमध्ये सिटीत बंगला आहे. चौधरी आडनाव आहे त्यांचं. तुम्ही जर गेलात शिन्नर, मरत महाराजांना माहीत, तुम्ही गेलात शिन्नरला तर तुम्ही ते नामांकितच येते. फार लक्ष देऊन ऐका बरं का, आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली आहेत. आणि मी गेल्यानंतर मग मी म्हटलं, हे जागा बंगला म्हणजे महाराज हे आपलाच बंगला आहे, लक्ष द्या माझ्याकडे. आणि त्याच्या बंगल्याच्या पाठीमागं जागा होती. आणि इथून हे मागं 100 एकर आपलंच आहे म्हणे. किती एकर? 100 एकर इथून बंगल्याच्या मागं माझंच आहे. आणि मग मी जेवण केल्यानंतर एक मुलगा माझ्या दर्शनाला आला. आणि मग त्यानं ते रोटर करून आला होता. अशा उन्हाळ्याच्या दिवसात रोटर करून आला. म्हटलं हे मुलगा, हो माझाच पोरगं आहे म्हणे. काय म्हणे, हे माझं पोरगं आहे. म्हटलं तुमच्याकडे जमीन किती आहे? म्हणे आहे महाराज तुमच्या आशीर्वादानं 100-150 एकर जमीन आहे. आणि ते पोरगं रोटर करून आलं होतं. ऐका, मला एक खोली झोपायला दिली. मला सांगायचं काय, ड्रायव्हरला वेगळी खोली दिली. आणि जेव्हा मी निघालो घराच्या बाहेर, तेव्हा माझी चप्पल थोडी धुळीनं माखली होती. त्या चौधरी साहेबानं सांगितलं त्यांच्या नातीला, म्हणे दीदी महाराजांची चप्पल पुसायला काहीतरी घेऊन ये. ती पोरगी चप्पल पुसायला फडकं घेऊन नाही आली महाराज. तिनं तिच्या अंगावरची ओढणी काढली आणि चप्पल पुसून दिली. आणि त्या माणसानं सप्ताहातली सेवा कोणती घेतली होती, तर आलेल्या लोकांच्या चप्पल पुसून द्यायच्या आणि चप्पल सांभाळायच्या. महाराज 100-150 एकर जमिनीचा मालक.
आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली माणसं आहे? आपल्या जमिनी आहेत, लोकांची धुरे आहेत. माझं बोलणं लक्षात ठेवा. भ्रम ना काय भ्रम, जा फिरा, थोडं बाहेर पडा, थोडं बाहेर पडा. 4 बोटाच्या धुऱ्यासाठी माणसं, अरे कितीपर्यंत? गावाचं नाव कोर्टात आहे, याच्या पुढं त जोडायचं. कळलं ना तुम्हाला? बरोबर आहे ना? गावातली माणसं आज फिरतात. आमच्या परिसरात घटना घडली. भावानं भावाचा खून केला. आत्ता 2 महिन्यापूर्वी भावानं भावाचा खून केला जमिनीसाठी. ज्याचा खून केला तो जाग्यावर गेला आणि खून करणार आता परभणीच्या जेलमध्ये आहे. जमिनीवर गांजरे गवत उगवलेलं आहे. कोणत्या भ्रमात गुंतलोय आपण? लक्षात ठेवा, माणसं नशेमध्ये गुंतलेले आहेत. आता कोणती तरी नशा डोक्यात आहे, कोणती तरी नशा डोक्यात आहे आणि त्या वावग्या भ्रमात माणसाचं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. कुणाला नको? आपल्यापेक्षा खूप विद्वान घरी आहेत महाराज. आपल्यावर ज्ञानोबारायांची कृपा समजावी आणि आपण ही समाजाची सेवा करत राहावी. आपल्यापेक्षा चांगले तयार माणसं घरी बसलेले आहेत. लक्षात ठेवा, आपण कोणत्या भ्रमात गुंतलेली माणसं आहे? हा भ्रमच आहे. हा भ्रम आहे की माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. हा भ्रम आहे. महाराज म्हणले या भ्रमात गुंतू देऊ नको. वावगाची भ्रम नको देवा. आणि हा भ्रम कधी जात असतो? तर नामस्मरण केल्यानं जात असतो. नामस्मरण केलं की एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणार आहे. वावग्या भ्रमामध्ये माणसानं मनाला गुंतू देऊ नको. म्हणून वावगाची भ्रम नको देवा. अजून काय? पायी तीर्थयात्रा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हो. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हो. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हो. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. पायी तीर्थयात्रा मुखी करायचं नाही. गुप्तदान म्हणून 1 लाख रुपये दिलेले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. हा, टाळ्या वाजवल्या. पुन्हा मग थोडा वेळ गेला. वर्गण्या पुकारणं चालूच होत्या. ज्याने 1 लाख रुपये दिले ते पुकारणाऱ्या जवळ आलं. म्हणे हो आता एक करा म्हणे, नाव सांगू नका आपण दिले म्हणून. फक्त एवढं सांगा ज्याने लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त आपल्यात हजर आहेत. ते म्हणे ज्यांनी 1 लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त आपल्यामध्ये हजर आहेत. थोडा वेळ पुन्हा गेल्यावर त्या पुकारणारा जवळ आलं. म्हणे हो आता एक छोटीशी गोष्ट सांगा की ज्या नाव पुकारू नका बरं का, नाव सांगू नका. ज्यांनी 1 लाख रुपये आपल्या या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत ते सद्ग्रस्त स्टेजवरच बसलेले आहेत बरं का. थोडा आता ते म्हणे ज्यांनी 1 लाख रुपये दिले ते सद्ग्रस्त स्टेजवरच बसलेले आहेत. थोडा वेळ गेल्या वर्गण्या पुकारणं चालू होत्या. आता एक शेवटची विनंती आहे म्हणे, शेवटची विनंती. नाव सांगू नका बरं का, गुप्तदान आहे आपलं. म्हणे फक्त एवढं सांगा ज्यांनी 1 लाख रुपये देणगी या कार्यक्रमाला दिली ते स्टेजवरच्या पलीकडच्या 2 खुर्च्या सोडून बसलेले आहेत. तुम्ही जागे आहे ना? तुम्ही जागे आहे ना? मग आता नाव सांगायला शिल्लक राहिलं काय? काय राहिलं? आणि एवढं करून ते चेक घेऊन बँकेत गेले. चेक घेऊन बँकेत गेले आणि बँकेवाल्याने सांगितलं हे चेक चालत नाही. म्हणे कसं काय? म्हणे याच्यावर सही नाही. म्हणे याच्यावर सही नाही. हे कार्यकर्ते आले म्हणे हो तुम्ही 1 लाख रुपयाचा चेक दिला पण याच्यावर सही नाही ना केली. ते म्हणे येडे आहे गाव तुम्ही, गुप्तदान म्हणल्यावर नाव कसं टाकायचं? म्हणे त्याला कळलं, त्याला धन्यवाद. बाकी त्यानं आराम केल्याशिवाय जाऊ नका वाट. महाराज म्हणले काय सोपी गोष्ट आहे का सांगा? दान धर्म
पायी तीर्थ हस्तो पवित्रो इति दान पुण्यो. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. हस्तो पवित्रो इति दान पुण्यो, पादो पवित्रो इति तीर्थयात्रा, कंठो पवित्रो इति नाम घोष, हृदयो पवित्रो इति ब्रह्मनिष्ठा. म्हणून दान केला पाहिजे. पायानं तीर्थयात्रेनं काय होतं? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी तीर्थयात्रेनं कायिक, वाचिक आणि मानसिक हे तीनही तप तीर्थयात्रा केल्यानं होतात. तीर्थयात्रा हा फक्त लिहिण्याचा, व्याख्यानाचा आणि लेखाचा विषय नाही. तीर्थयात्रा हा अनुभवण्याचा विषय आहे. तीर्थयात्रा अनुभवण्याचा विषय. मी दिंडीवाला आहे, मला माहिती आहे. बघा, मी एवढा जरी 50 लाखाच्या गाडीत बसणारा असेल आबा, तर वारीत मी गाडीत पायसुद्धा ठेवत नाही. पायसुद्धा ठेवत नाही. गाडीच पहिली तर गोष्ट गाडीच नेत नाही. जरी आली इकून तिकून तर ते गाडीत बसत नाही. कारण आपल्या जीवनात अंतःकरणातून तेवढी वारी असते. कारण माझा जन्म आहे तेवढ्या माझ्या वाऱ्या आहे. कारण घरीच वारकरी परंपरा असल्यामुळं वारीला फार महत्त्व आहे. मी सांगू तुम्हाला, यावर्षी 18 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान होतं आबा. 17 तारखेला आम्ही घरून गेलो आणि 18 तारखेला मला मुलगा झाला. लक्ष द्या, 18 तारखेला मला मुलगा झाला. गुरुजी कीर्तनात होते. त्या दिवशी माझं कीर्तन होतं पुण्याच्या जवळचं अक्कनजवळ मोईला कीर्तन होतं. गुरुजीच गायला होते आणि कीर्तनात कळलं मुलगा झाला. बरं लक्षात ठेवा बरं का, मी दिंडी सोडून घरी नाही आलो महाराज. मी 18 तारखेचं तुकाराम महाराजाचं प्रस्थान केलं. 19 तारखेला माऊलीचं प्रस्थान केलं. 20 तारखेला दिंडी पुण्यापर्यंत पायी नेऊन पोचवली आणि 2 मुक्काम असतात पुण्यात. त्या दिवशी विमानानं, म्हणून मला 55 मिनटं माहीत झाली. नांदेडला आलो. नांदेड सासरवाडी. नांदेडला आलो. बाळाला, आईला त्याच्या थोडा वेळ भेटलो. पुन्हा विमानात बसलो आणि पुन्हा माघारी दिंडीत हजर झालो. आम्ही एवढी महत्त्व देणारे वारीला. आणि ह्याच घटना असतात बरं का. काही काळ गेल्यानंतर ह्याच घटना कीर्तनात सांगितल्या जातील की आपल्या जिल्ह्यात एक महाराज होऊन गेले, त्यांचं नाव सोपान. ह्याच सांगतो ना आपण, दुसरं काय सांगतो. समोर घडल्यामुळं आपल्याला विशेष नाही वाटत. काही काळ गेल्यानंतर हीच घटना विशेष वाटत असते. लक्षात येते माझं कोण? महाराज म्हणले आम्ही एवढं वारीला महत्त्व देणारी माणसं आहे. नेम म्हणजे काय सोपा असतो म्हणून हाची माझा नेम सिद्धी नाही. आज पोरीचा वाढदिवस आहे ना, बायको म्हणे रोजच येत ना कीर्तन या सुरात. मला वाटलं तर आज तरी नसन. बरोबर आहे ना? अगं म्हणलं मित्राचं गाव आहे वेळेवर. बरोबर नाही, अशी बोलणारी नाही ती, उगा विनोदासाठी सांगितलं. पण एवढं विचारलं बरं का. अहो नवथन कीर्तन मी ते तिकडून आमचा फोन झाला, ते का रस्त्यानं झाला. आणि घरी आल्यावर म्हणलं पटकन ते केक आणा. ड्रायव्हरला पाठवलं, म्हणजे पटकन केक घेऊन ये. ती म्हणे एवढी गडबड कराय काय झालं? म्हणलं पटकन कपडे घाला, तयार व्हा. म्हणे झालं काय? म्हणलं केक कापायचा. म्हणे एवढ्या लवकर कशाला? आपलं त्या लक्ष द्या माझ्याकडे. म्हणलं अरे कीर्तनाला जाय. अहो म्हणे आज नवथना कीर्तन. त्यांनाही कुठं वेळ आहे हो, कुठं वेळ आहे? चला बोला लेकरा बाळात. मग पोरगी सोबत आली आज माझ्या. म्हणजे तुम्ही मला बड्डे आज सोबत तरी न्या. मला सोपं नसतं महाराज. जया अंगी मोठे पण आता नाकडे हे बोलणं सोपं असतं. लक्षात आलं माझं बोलणं? म्हणून महाराज म्हणले नियम फार अवघड असतो. कोणताही नियम असू द्या तो अवघड असतो. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पण हाची माझा नेम सिद्धी नाही. एखादा नेम जर सिद्धीला न्यायचा असेल तर त्यासाठी भगवंताची कृपा लागत असते. देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणताच नेम सिद्धीला जात नाही. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. अनेक मागणे नाही अजिबात. अनेक मागणे नाही देवा. 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 अनेक मागणे नाही
चाचर का चाचर ताल आणि भजनी ठेका ह्यो चाचर ताल आहे बापा आम्ही आजच ऐकला चकर्याचा ताल आहे हा लक्ष द्या माझ्याकडे थोडा आवाज द्या. महाराज म्हणले अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. बस आमच्या जीवनात जी सेवा चालू आहे ज्याची जी सेवा असेल ती सेवा दृढ व्हावी. कोणती सेवा असू द्या बरं. माणसं आता काकडा चालू आहे कार्तिक महिना चालू आहे ना ते वेडं वाकडं का होईना ते काकडा म्हणतात मंडळी बरं का. लक्ष द्या तो काकडा करणारी जी मंडळी आहे 4 वाजता उठून बिचारायचं ते माईक असो नसो पण ते श्रद्धेने भगवंताची सेवा करतात. त्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण कोणी जर रोज मंदिरात हरिपाठ म्हणत असेल 3 मथारे असू द्या 2 असू द्या 4 असू द्या पण त्यांचा तो नियम आहे त्यांची ती सेवा आहे. बाकीच्यांना काय वाटत असेल मला माहिती नाही पण त्यांनी त्यांची सेवा दृढ करावी. बस महाराज सेवेशिवाय काही होणार नाही. बघा हे एवढा जरी मृदंग वाजवत असेल ना तर दिंडीत जवळ 10-10 किलोमीटर एकटा पकवात घेतो बरं का 10 आणि तिथं माईक नसतात आणि तिथं पाकिटही नसतं. तुम्ही म्हणसाल मग ते पेरलेलं इकडं उगवत असतं ते पंढरपूरच्या वारीत सेवा असते ना ती इकडं मग इकडं आहे ना पण ती सेवा अंतकरणातून सगळे गायक वादक करतात. आणि आम्ही सुद्धा वारकऱ्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करतो. एरवी आम्ही तांब्यानं उचलणारी माणसं आहेत आहे का नाही का उचलायचं कामच नाही ना रोजच बाहेर आहे ना बरोबर आहे का नाही सांगा. रोज तो खरं आहे ना ते जे आहे ते आता बोलाय आपली माणसं आहे म्हणून बोलायलो मी सगळं आहे का नाही ते एवढं कोण सांगत नसतंय. हां लक्ष द्या माझ्याकडे. पण दिंडीत आम्ही वारकरी सगळे जेवल्याशिवाय जेवाय बसत नाही. ते म्हणतात अहो महाराज जेवा नाही तुम्ही जेव्हा सगळी मंडळी तुमचे जेवणं झाल्यावर आम्ही जेवू. सगळे झोपले का सगळ्यांना जागा आहे का सगळ्या व्यवस्था केल्याशिवाय आम्ही चैन पडत नाही आम्हाला. का अरे एवढी सेवा वर्षभर लोक आपली करतातच ना. आपण जाईल तिकडे लोक आपल्याला फुलासारखं जपतात. एवढे फटाकडे वाजवले बघा बरं एवढे आल्या मदनरावला म्हणलं सुरू करायला सांगा नाही हो म्हणले आम्हाला तुमचं स्वागत करायचं आहे फटाके वाजवायचे म्हणून तुम्ही या फाट्यावर आलं की फोन करा. कोण जपणारी मंडळी. हे सगळं वैभव आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायामुळं मिळालेलं आहे. बस महाराज एकच सांगेल अजून मला एक दिवस बायको सहज म्हणे का हो तुम्ही कीर्तन केलं नसतं तर काय केलं असतं. फार छोटासा प्रश्न आहे पण हा विचार करायला लावणार आहे. भरत महाराज नसता मृदंग वाजवला तर पाणीपुरीचा गाडा मग वडापाव गुरुजीचा नाद करते काय यावंच लागतंय खिचडी भजे आवड्याची बरोबर आहे ना. विचार करा देवाने आपल्याला हे दिलंय. महाराज ही फार विचार करण्याची गोष्ट आहे ना. सहज प्रश्न आहे पण प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे बरोबर आहे ना. हे श्रेय सगळं ज्ञानोबा तुकोबारायांचं. ज्ञानोबा तुकोबारायांचं फुलासारखं लोक जपतात महाराज. लक्षात आलं का. बरं इथंच नाही मी बाहेर देशात सुद्धा जाऊन आलो विदेशात सुद्धा जाऊन आलो. वाटलं नव्हतं लोक आपल्याला एवढे इकडं ओळखत असतील पण ही सगळी किमया ज्ञानोबारायांच्या सेवेमुळे आहे तुकोबारायांच्या सेवेमुळे आहे. म्हणून महाराज म्हणतात ती सेवा दृढ व्हावी. तुम्ही बघा ना दिंडी जर दिंडी निघाली का काही माणसं येतात महाराज एखादी बाई येते बघा तुम्ही दिंडीवालाच आहे म्हणून माहिती बाई येते महाराज दिंडी कवा निघणार आहे तिला सगळं माहीत असतं बरं का. कवा निघणार आहे काय आहे सगळं माहीत असतं पण ती बोलण्याने सुरुवात कशी करते किती तारखेला दिंडी निघणार आहे मग ते आम्ही म्हणतो 17 तारखेला 16 तारखेला निघायचं आहे. बरं मग लय असतील यंदा लोक अजून काही ठरलं नाही आता येतील तेवढे येतील. मला यायची इच्छा आहे हो महाराज. आम्ही म्हणतो चला ना तुम्हाला यायचं आहे तर दिंडी त्याच्यासाठीची. बरं ते फी किती आहे दिंडीची फी किती आहे भिशी किंवा फी भिशी किती आहे मग सांगावं लागतं बाबा जाणं येणं सगळे 2-2.5 हजार रुपयाचा खर्च आहे. आता गावातलीच बाई असते ना मग ती काय म्हणते बघा महाराज यायचं आहे हो मला मग चला ना. हो पण पैसे नाही ना माझ्याकडे एवढे पैसे नाही माझ्याकडे बरोबर का. हे सिच्युएशन माहीत असते गावातलीच असल्यामुळं खोटं बोलू शकत नाही. पैसे नाही हो महाराज माझ्याकडं. मग 500 रुपये देते आणि मग तिकडून आल्यावर सोयाबीनहून आलं की काही देते. नाही ती एक काम करू का महाराज बोला चपात्या लाटू का दिंडीत. जी बाई घरी 2 माणसाच्या चपात्या करत नाही ना
ती बाई दिंडीत यायला मिळावं म्हणून 200 माणसाच्या चपाती लागते. 200 माणसाच्यावर शेवा आहे महाराज. काही पोरं म्हणतात आम्हाला यायचं महाराज, मग पैसे नाही भरणार बरं आम्ही, मग ते तंबू ठोकाय सांगा, त्या थैल्या उचलाय सांगा, वाढाय सांगा, काही बी काम सांगा, पैसे नाही आमच्याजवळ, सेवा करतो आम्ही. चांगल्या चांगल्या श्रीमंत घरची पोरं पण तिथं तंबू उचलायला असतात, कठुडे उचलाय, सेवा आहे ती. एखाद्या ट्रकवाल्याला म्हणलं ना तुमची ट्रक दिंडीत न्यायची, तो म्हणतो महाराज एरवी आम्हाला 3-4 हजार रुपये डिझेल टाकून कोरा कोणी बी रोज देतं, पण दिंडील गाडी न्यायची ना, काय द्यायचे तर द्या. दिंडीला चालली ना गाडी, काय द्यायचे? अहो पण मग कसं तुम्ही पुन्हा म्हणसाल, अहो काहीच म्हणणार नाही हो, आमचा ट्रक माऊलीच्या वारीत चालला ना, आम्हाला आनंद आहे त्याचा. वारी ही कोण्या एकट्या माणसाच्या जीवावर होत नाही महाराज. इथं स्वयंपाक करणारे, तंबू ठोकणारे, गाड्यावाले, टँकरवाले, ट्रॅक्टरवाले, भजने, कीर्तने, वारकरी या सगळ्यांच्या प्रेमामुळं एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी घडत राहतो, सेवेमुळं घडत राहतो. म्हणून महाराज म्हणले आमची ती सेवा दृढ व्हावी. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. विठोबा रखुमाई चला हार घेऊन या. संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. म्हणून पुन्हा एकदा जाता जाता भगवंताकडे एक विनंती करा. काय विनंती करा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बस राम राम, हो बरोबर आहे ना, बस बाई राम राम आहे काय नाही, बस एवढा बाप्पा राम राम हो आहे का नाही, बस एवढा राम राम. बघा त्या तेवढ्या राम राम आणि त्याला किती प्रसिद्ध केलं. रामनाम हे सर्वांना प्रसिद्ध करणारच आहे. मग राम राम हे प्रसिद्ध करणार आहे. काय ते तेवढंच आहे. 5 प्रकारचा राम राम आहे त्याचा. आता हे धोत्रामुळे उड्या आणता येणार नाही मला, बरोबर आहे ना. बाप्पा राम राम, हां लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून हा त्याचसाठी ठेवले 5 मिनटं आहे का नाही. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे, आपल्या जीवनात जेवढं भजन करता येईल तेवढं भजन करा. भजनाशिवाय समाधान मिळणार नाही जीवनामध्ये. महाराज म्हणले नामस्मरण केल्याशिवाय जीवनात कोणतंही सुख, समाधान, शांती मिळणार नाही. भजनाशिवाय वा टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भरत महाराजांचा सत्कार होता, एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाला. वा क्या बात आहे. ऐका, म्हणून या ठिकाणी हा भजनाचा कार्यक्रम, नामस्मरणाचा कार्यक्रम. आता दिवाळी आहे, भाऊबीज आहे. आता दिवाळी बसा, आता दिवाळी बसा, बाप्पा राम राम बसा हो. हां लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दिवाळी आणि भाऊबीज आहे. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. दिवाळी कोणती आहे खऱ्या अर्थानं? मदन महाराज ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगेल, मी अविवेकाची काजळी फेडोने विवेक दीप उजळी, तर योग्या पाहे दिवाळी निरंतर. दिवाळी कोणती असते? दिवाळीला आपण दिवे लावतो ना, पणत्या लावतो ना दिवे. मग दिवा काय करतो? दिवा अंधकार दूर करतो आणि प्रकाश पाडत असतो. म्हणून आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडावा. खऱ्या अर्थानं तेव्हा दिवाळी आहे. अज्ञान नाहीसं व्हावं आणि ज्ञान मिळावं, ही आपल्या जीवनातली खरी दिवाळी आहे. आणि महाराज म्हणतात ते ज्ञान या कीर्तनाच्या, भजनाच्या माध्यमातून मिळत असतं. मग खरी दिवाळी कोणती? आज खरी दिवाळी आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. महाराज म्हणले दसरा आणि दिवाळी कोणतं आहे? ज्या दिवशी साधू भेटल, संत भेटल, तो जीवनातला आपल्या दिवाळी आहे. ती खरी आपल्या जीवनातली दिवाळी, तो खरा आपल्या जीवनातला दसरा आहे. आज भाऊबीज आहे. आपल्या सगळ्यांना मी अगोदरच्या 2 कीर्तनात त्याच्याबद्दल बोलूनच गेलो होतो. फक्त एकच सांगेल, आज बहीण भावाला ओवाळत असते. काल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, बायको नवऱ्याला ओवाळत असते. कशामुळं? गिफ्टसाठी. नाही, बरोबर आहे ना? नाही नाही नाही, आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं याच्यासाठी. बलिप्रतिपदा कालचा असतो ना दिवस, पाडवा म्हणतात त्याला. काल पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं आणि आज बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं. मग आता बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं कशासाठी? त्याचं आयुष्य वाढावं, त्याला उदंड आयुष्य मिळावं आणि त्याने माझं रक्षण करावं याच्यासाठी. मग आज बहिणीनं भावाकडं काय मागावं? एकच मागावं, दादा जशी तुझ्या नजरेत माझी जागा आहे तशी इतराच्या बहिणीची असावी. बस एवढंच मागावं.
याच्यापेक्षा मोठं काही मागू नये, काही मागू नये. याच्यापेक्षा मोठं काय गिफ्ट आहे सांगा. जी जागा तुझ्या नजरेत माझी आहे ती दुसऱ्याच्या बहिणीची तुझ्या नजरेत असावी, एवढं गिफ्ट तुझ्याकडून मला असावं. याच्यापेक्षा वेगळं गिफ्ट मला नसावं. आणि हे गिफ्ट आपल्याला छत्रपतींनी सुद्धा सांभाळायला सांगितलं. सुभेदाराची सून, विरोधकाची सून, शत्रूची सून राजाने बोळवण करून पाठवली, ही आपली संस्कृती आहे, ही आपली संस्कृती आहे, लक्षात ठेवा. बस स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या. एकमेव अपवाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात बाई नाचली असं उदाहरण मिळणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाण्यावर जरी स्वारी करायचं होतं तर सांगितलं होतं, मासाहेब सध्या आपल्याकडे एवढी शक्ती पुरेशी नाही. तेव्हा जिजाबाई साहेबांना सांगितलं, शिवबा अरे तो उदयभान राजपूत त्या कोमल कुमारीला घेऊन त्या कोंढाण्यावर तिच्यावर अत्याचार करत आहे आणि स्त्रीवर अत्याचार होतो हे कळल्यानंतर राजे स्वारी करायला तयार झाली. लक्षात ठेवा. म्हणून महिलांचा नेहमी आदर. आपला पाटील होता, चुकला तर त्याचा चौरंग राजाने केला. म्हणून ऐक बोलू तुम्हाला, 350 वर्ष छत्रपतींना जाऊन झाले. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही, म्हणून शिवाजी महाराजाचंच नाव घ्यावं. एवढी समावेशक दृष्टी बरं का ढाले महाराज, एवढी समावेशक दृष्टी आजपर्यंत कोणत्या राजाला मिळाली नाही छत्रपतीनंतर. म्हणून 350 वर्ष झाले तरी त्यांचंच नाव घ्यावं लागतं. याच्यापेक्षा वेगळं सांगू का हो. आज त्यांचं नाव घ्यावं लागतं, नवल नाही. त्यांचं नाव घेतल्याशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही. तुम्हाला राजकारण करायचं असू द्या ना, शिवाजी महाराजाचंच नाव घ्यावं लागतं. तुम्हाला सत्ता आणायची असेल तर एवढं कर्तृत्व निर्माण केलं बरं का. 350 वर्ष होऊन जर आपल्या नावाशिवाय काही चालत नाही तर याला कर्तृत्व म्हणतात महाराज. आपलं तर सावडण आलोक चालतं कर्तृत्व. सावडण झालं की 4थ्या दिवशी आपलं कोणी नाव घेत नाही. लक्षात आलं माझं बोलणं. 350 वर्ष म्हणजे जोक आहे, अजिबात जोक नाही आहे दादा हो. लक्ष देऊन ऐका. एक बोलू तुम्हाला, आजही छत्रपती शिवाजी महाराजाच्या विरोधात एखादी पोस्ट करा, कुत्र्यासारखा मार खावा लागतो. कुत्र्यासारखा, बरोबर आहे ना, कुत्र्यासारखा मार खावा लागतो. आपल्या जिवंतपणी माणसं थोबाडीत आणतात आणि आपण पोलीस स्टेशनला जा, साहेब मला त्यानं मारलं, ते FIR घ्या. साहेब म्हणतात त्यानं कमी मारलं, मी तुला जास्त मारील, चाल निघितून. आपलं जिवंत असून आपल्या FIRची दखल कोणी घेत नाही. राजे जाऊन 350 वर्ष झाले, लोक एक वाईट शब्द ऐकून घेत नाही. हे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व छत्रपतीचं आहे. म्हणून हे अरे, आणि शिवाजी महाराजांचे 450 किल्ले आज आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत ना. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून मी एकच सांगेल, स्त्रियांचा सन्मान, माझा मुद्दा हा आहे, स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज आपणही आपल्या बहिणीला एवढं गिफ्ट देत असताना आपल्याला सुद्धा त्यांचा जेवढा सन्मान करता येईल तेवढा सन्मान या भाऊबीजेच्या निमित्तानं करावा आणि आपल्याला उदंड निरोगी आयुष्य मिळावं एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण गावकऱ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. महाराज खूप सुंदर आहे, खूप सुंदर. दरवर्षी आपण हा 1 दिवसाचा कार्यक्रम, लोक दिवाळी पहाट ठेवतात, लोक चांगले चांगले गायनाचे कार्यक्रम ठेवतात, बरोबर आहे ना. कशासाठी? ही दिवाळी आनंदात जावी याच्यासाठी. TV ला ABP माझाला पण आपण पाहतो ना, चांगल्या चांगल्या गायकाला बोलून त्याचं गायन आपल्याला ऐकवतात, बरोबर आहे. पण आज हा कोर्टामध्ये दरवर्षी 5वं वर्ष आहे आता हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून पार पडत असतो. बस हा कार्यक्रम 1 दिवसाचा असाच मोठा होत राहो अशी भगवंताच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि जाता जाता आपण ज्यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केलं ते आपल्या गावचे विद्यमान सरपंच रामकिसन भोकरे, ते दादाच ना, रामकिसन दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. विशेष सहकार्य त्यांचं आहे. आणि संकल्पना धाराजी भोकरे यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. हे बघा, टाळ्या जोरात वाजवा, एकदा वाजवा. टाळ्याला काय पैसे लागतात का? टाळ्याची पण लोक टाळाटाळी करतात, काय अवघड काम आहे हो. हे बघा, एवढं विशेष सहकार्य केलं असेल तर त्या माणसाचं कौतुक. आणि सरपंच गावचा प्रथम नागरिक असतो, बरोबर आहे ना. सरपंच निवडून येईपर्यंत तुमची पार्टी असते. निवडून आले आणि एकदा त्या पदावर बसले की सरपंच पार्टीचा नसतो, सरपंच गावाचा असतो.
आमदार निवडून येईपर्यंत पक्षाचा असतो आणि निवडून आल्यानंतर तो मतदारसंघाचा असतो. मुख्यमंत्री निवडून बीजेपीचा मुख्यमंत्री म्हणायचं नाही हा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. निवडून येईपर्यंत बीजेपीचा, पण मुख्यमंत्र्याची शपथ घेताना म्हणावं लागतं काय, मी या भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन, मी कुणाच्याही बद्दल आकसभाव अपपर भाव ठेवणार नाही, मी या महाराष्ट्राच्या जनतेला समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल, मी अशी या भारताच्या संविधानाची शपथ घेतो, माझ्या मनाने जे करायचं ते करतो. असं आपलं बरोबर आहे ना, शपथ घ्यावं लागत असते, बरोबर आहे ना, शपथ घ्यावं लागत असते. लक्षात ठेवा, संविधानिक पद आहे ते, त्या पदावर गेल्यानंतर अपपर भाव करता येत नाही. मग सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सरपंचाला धन्यवाद देतो आणि आपण असं सहकार्य करत राहावं. हे बघा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करत जा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहत जा, चांगलं काम करणाऱ्याला सपोर्ट करत जा, बरोबर आहे ना. चांगलं काम करणाऱ्याच्या मागं नाही उभं राहिलं तर अवघड होईल ना. म्हणून चांगल्या काम, तुका म्हणे सत्य, माझ्या मनाचं थोडंच आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय चांगल्या कामाला मदत करा. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. महाराज येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्या नाही तर खोड्या आपल्या इकडे भाषा, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता, करत बसू नका. हे बघू सोमवाला चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. आबा 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? त्या बायानं वय वाढून घेतलं ना, 65चं 75 केलं. नवरा म्हणे यार तू मोठी का झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि ते कार्डावरचं वय वाढून घेतलं त्याने, फुकटची एसटी आहे म्हणून, बरोबर आहे. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार. मग एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याला कळतं आता खोटे. मग तो म्हणतो ताई खरंय, तिला कळतं आता हे खोटं, याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा आहे का लिहाल, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. कामाला येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग लिहिलंय ना, जळाले का डोळे तुये, चल फाड. त्याच्यावर वजन टाकते. ते फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला याचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली, 65 वर केले कर्म झाली त्याची भोगाले, उपजाले मेले आयशा के दे हरे हरे. असंच असतं ते. हां, लक्षात ठेवा. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. मीडियावाला एका बायला म्हणजे कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कधी माहेराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे का धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हां, वागत सांगू ना. हां, असं असतं का. चुकच काढायची म्हणल्यावर कशात. एकच वाक्य बोलतो थांबतो भरत महाराज, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. वाह वाह वाह. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं. चुका काढणारी माणसं कशातही चूक काढतात, ते चांगलं म्हणूच शकत नाही. काही माणसाला सवयच असते चूक काढायची. किती सुंदर वाजू द्या ते म्हणतात नाही नाही एकदा हात सटकला होता त्याचा, बरोबर आहे ना. लक्षात येते का. किती चांगलं गायन करू द्या, नाही नाही ते जमलं नाही. किती चांगलं कीर्तन करू द्या, नाही नाही पटका वाकडा झालता. अरे पटक्याचं तुला घेणं काय आहे. पण ते चूकच काढायचे म्हणल्यावर कशातही निघत राहते. म्हणून चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला विराम.